नमस्कार. आज 6 ऑक्टोबर 2023 वार आहे शुक्रवार. लोकसत्ता वृत्तपत्र विश्लेषणमध्ये आपलं स्वागत आहे. कालपासून क्रिकेटच्या विश्वचषक स्पर्धेला सुरुवात झालेली आहे. तर सुन्या सुन्या मैफिलीत हे पहिली बातमी आहे. तर 1.25 लाखांच्या स्टेडियममध्ये फक्त जेमतेम 15,000 प्रेक्षक काल उपस्थित होते. त्यानिमित्ताने ही न्यूज आलेली आहे व आपल्या UPSC आणि MPSC साठी ही न्यूज अगदी गरजेची नाही, त्यामुळे आपण स्किप केलं तरी चालेल. त्यानंतर पुढची न्यूज पाहूयात. राष्ट्रीय अध्यक्ष मीच पवारांचा पुनरुच्चार. निवडणूक आयोगापुढे आज सुनावणी होणार आहे. मग निवडणूक आयोगापुढे सुनावणी झाल्यानंतर जे शिवसेना खटला होता व अजित पवार खटला म्हणजे राष्ट्रवादीचा खटला, या दोघांमध्ये एकच साम्य आढळून येणार आहे, जे की आपण याच्यापूर्वी पण पाहिलेलं होतं. 1972 मध्ये जेव्हा INCचं विभाजन वगैरे झालेलं होतं, त्या विभाजनामध्ये पण जे मुद्दे वगैरे लावण्यात आलेले होते केंद्रीय निवडणूक आयोगामार्फत, त्याच मुद्द्यावर इथं चर्चा केली जाणार आहे. जोपर्यंत शिवसेनेचं जजमेंट सुप्रीम कोर्टामार्फत तपासलं जाणार नाही, तोपर्यंत आपला इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया याच्या जजमेंटचे जे पुरावे पूर्वीचे होते, म्हणजे विधानसभेचे आमदार आणि लोकसभेचे खासदार यांचाच विचार वगैरे तिथं केला जाईल. राज्यसभा आणि विधान परिषदेचा इथं विचार केला जाणार नाही. हाच एक मोठा प्रॉब्लेम झालेला होता शिवसेना जजमेंटमध्ये. ओके, आता त्यामुळे सुप्रीम कोर्टाचं याबद्दलचं जजमेंट जे आहे ते खूप अगदी IMP ठरणार आहे. त्यानंतर आपण पुढे जाऊयात. पण शिवसेनेचं जे जजमेंट आहे ना, ते अद्याप अडकून बसलेलं आहे. म्हणजे विधानसभा अध्यक्षांकडे ते जजमेंट आहे, मग विधानसभा अध्यक्ष त्यावरती अद्याप निकाल देणार नाहीत, मग त्यावरती ते सुप्रीम कोर्ट निकाल देणार नाही. म्हणजे खूप लॉंग प्रोसेस वगैरे आहे. ह्याचा पूर्ण जे कालावधी असेल ते पुढल्या वर्षी येईल. त्यामुळे आता शांत वगैरे तुम्ही हे जे काही चालू आहे ते बघू शकता. फक्त पुढल्या वर्षी जेव्हा आपण म्हणजे सुप्रीम कोर्टाचं जजमेंट येईल तेव्हा आपण डिटेलरित्या वगैरे डिस्कस करूयात. आता फक्त तुम्हाला करायचं काय आहे, मग तर एकदम सिलेबस कंप्लीट करा. त्यानंतर जे रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल ॲक्ट आहे 1951चा, ते तेवढं तुम्ही पाठ करून ठेवा. म्हणजे त्याबद्दलचे प्रश्न वगैरे कशा पद्धतीने येतील किंवा त्याचे जे मेन्सचे वगैरे आन्सर आहेत त्याच्याबद्दल तुम्ही थोडंसं अभ्यास करण्याचा प्रयत्न करा. 1951चा कायदा. ओके, त्यानंतर बाकी यामधून आपल्यासाठी काही गरजेचं दिसत नाही. त्यानंतर पुढे या. सिक्कीममध्ये पुराणी हाहाकार. उत्तर सिक्कीममधील लोनाक सरोवराजवळ झालेल्या ढगफुटीमुळे तिस्ता नदीच्या खोऱ्यात झालेल्या आकस्मिक पुरात 14 जणांचा मृत्यू झाला. 22 लष्करी जवानांसह 102 जण अद्याप बेपत्ता असल्याचे अधिकाऱ्यांनी गुरुवारी सांगण्यात आलेले आहे. व अगदीच तिस्ता नदी आहे सिक्कीममध्ये, त्याचा ढगफुटीने पूर वगैरे आला, हे आपल्याला सर्वांना माहितीच असेल. मग आता अगदीच सिक्कीम, त्यानंतर ज्या नॉर्थ ईस्टच्या नद्या वगैरे आहेत ते थोडंसं तुम्हाला माहिती पाहिजे. UPSC प्रिलिमला जॉग्राफी अंतर्गत हे प्रश्न वगैरे विचारले जाऊ शकतात, त्यामुळे प्लीज थोडंसं याचा अभ्यास वगैरे करा, त्यांच्या उपनद्या वगैरे एकदा पाहून घ्या. ओके, त्यानंतर पुढची न्यूज सप्तपदी शिवाय हिंदू विवाह विधिवत नाही. आता झालेलं काय, तर अलाहाबाद उच्च न्यायालयामध्ये एक केस गेलेली आहे. मग त्या केसची सुनावणी करत असताना अलाहाबाद हायकोर्टाने म्हटलेलं आहे की हिंदू विवाह जर होत असेल तर पूर्ण विधिविधानाद्वारे व्हायला हवं. अन्यथा जर तसं झालं नसेल तर विधिविधानाद्वारे जर विवाह झाला नसेल तर ते विवाह कन्सिडर केलं जाणार नाही, असं यांनी म्हटलेलं आहे. आता हे थोडंसं म्हणजे खूप क्लिष्ट वगैरे वाटतं. आता याला सुप्रीम कोर्टामध्ये जाणं तर लागेलच, परंतु आपण जर डायरेक्टली हायकोर्टाचा जर निकाल पाहिला तर त्यांनी म्हणत आहेत की तिथे एक म्हणजे पंडित वगैरे असावेत, म्हणजे जे मंत्र वगैरे, त्यानंतर यज्ञ वगैरे व्हावं, त्यानंतर 7 पावले ते दोघं पण चालावे, म्हणजे 7 जन्माची 7 वगैरे त्या टाईप, म्हणजे पूर्ण विधिविधानात विवाह झाला पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे. आता हे अगदी चॅलेंज होऊ शकतं असं माझी गट फिलिंग आहे. मग त्यामुळेच मी म्हटलं की थोडंसं वेट करा, मग त्यानंतर आपण पाहूयात की याबद्दल कशा पद्धतीने प्रश्न वगैरे विचारला जाईल. कारण सध्याला काय चर्चेत आहे, युनिफॉर्म सिव्हिल कोड चर्चेत आहे. मग त्यामुळे ही जी न्यूज आहे ही अगदीच आपल्यासाठी गरजेची ठरू शकते. ओके, त्यानंतर इथे आपल्यासाठी खरंच गरजेची वगैरे बातमी नाही आहे, स्किप करू शकता. त्यानंतर पुढची न्यूज आहे. खाटा 1000 पण कर्मचारी 300 रुग्णांत पोहोचतेच. झालेलं काय महाराष्ट्र सरकारने एक निर्णय घेतलेला आहे. कशाचा निर्णय घेतलेला आहे, तर सर्वांना जे शासकीय हॉस्पिटल आहेत किंवा शासकीय रुग्णालय आहेत तिथे मोफत सुविधा देण्यात आलेली आहे. बरोबर, मग मोफत सुविधा दिली, ठीक आहे, चांगली गोष्ट आहे, परंतु मोफत सुविधाचे परिणाम काय होतील याचा त्यांनी कदापि विचार नाही केला. तिथं नेमकी समस्या ती आहे. ओके, कारण मोफत म्हणजे मोफत तुम्ही त्यांना हे दिलात, म्हणजे औषध वगैरे देण्याचा प्रयत्न केलात किंवा एक्सरे वगैरे, त्यांचे सर्व सुविधा वगैरे जे आहेत त्या आपण मोफत केल्या आहेत. ते चांगलं आहे, गोरगरिबांसाठी आणि कल्याणकारी राज्यासाठी ते चांगलं आहे, परंतु आपली जी शासकीय यंत्रणा आहे ना तेवढी परिपक्व नाही आहे. ओके, कारण आता तुम्ही अगदीच याचं जर बेस्ट उदाहरण जर घेतला तर नांदेडच्या शासकीय रुग्णालयामध्ये काय औषधं पण कमी पडली होती. ओके, औषधांचं उदाहरण आपण घेतलं तर बेटर होईल. औषध एक पॉईंट आणि त्यानंतर खाटा. ओके, म्हणजे बेड्स. ओके, बेड किती 1000 बेड आहेत, परंतु डॉक्टर्स किती आहेत 300. ओके, मग प्रॉब्लेम समस्या तिथं निर्माण झालेली आहे. आपण काय दिलेलं आहे, त्यांना मोफत सोयीसुविधा वगैरे देण्याचा प्रयत्न केला. मग मोफत सोयीसुविधा दिल्यानंतर जे पीपल किंवा
जी ही आहे लोकसंख्या आहे ती तिथं शासकीय रुग्णालय वगैरे जास्त व्हिजिट करत आहेत. व शासकीय रुग्णालयाला जास्त व्हिजिट किंवा लोकांची संख्या, पेशंटची संख्या वाढल्यानंतर पहा, पेशंटची संख्या अगदीच वाढली व डॉक्टरांची संख्या तेवढीच आहे. त्यामुळे मागणी वाढली व पुरवठा कमी झाला. मागणी वाढली, पुरवठा कमी झाला म्हटल्यानंतर अगदीच कोलमडेल ना शासकीय यंत्रणा किंवा जे हॉस्पिटलची यंत्रणा आहे ती अगदीच कोलमडते व तेच झालेलं आहे नांदेडच्या शासकीय रुग्णालयामध्ये. ओके, आता हे अगदी आपण काही विरोधात वगैरे जात नाही, परंतु अगदी हे चुकीचं झालं. सरकारी म्हणजे शासकीय निर्णय घेताना त्याचे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह पाहणं गरजेचं होतं. पहा, 300 कर्मचारी 300 रुग्णांपुरतेच कर्मचारी जर असतील तर हे अगदी चुकीचं आहे. मग पहा, उर्वरित 700 रुग्ण अगदी त्यांच्याकडे कोण पाहणार आहे का मग? ओके, म्हणजे त्यांच्याकडे कोणी पाहण्याला तिथं कर्मचारी वगैरे उपलब्ध नसेल, मग त्यांना अगदी ते डेथ होतील काय किंवा काय होतील काय किंवा त्यांचं इश्यू काही जरी झाला तरी त्यांना कोणी बघणार वगैरे नाही. तर त्यामुळे सरकारने याबद्दल अगदी स्वतःहून याचं स्वमोठं अगदी बॉम्बे हायकोर्टाने पण घेतलंय तसं यांनी स्वतःहून पदभरती वगैरे लवकरात लवकर करायला हवी. त्यानंतर येथील जी चुका झालेल्या आहेत ना ते दुसरीकडे होऊ नये, त्यांचं रिपिटेशन वगैरे होऊ नये, याला लवकरात लवकर त्यांनी काय करायला हवं, त्याचे सोल्युशन वगैरे शोधून काढणं गरजेचे आहेत. अन्यथा पहा, आज नांदेडच्या रुग्णालयात झालेला आहे अगदी दुसरीकडे, म्हणजे अगदीच जे औरंगाबाद रुग्णालय त्यानंतर नागपूर रुग्णालय अगदी तिथे पण भयावह स्थिती, याच्यापेक्षा भयावह स्थिती होऊ शकते. ओके, हा एक इथं मुख्य चॅलेंज आपल्याला दिसून आलेला आहे. व पहा, औषध गोळ्या, आता अगदीच आपण औषधाचं म्हटलं ना, आता इथं पण तसंच होतं. पहा, जेव्हा पेशंटची संख्या वाढेल तेव्हा औषधांचा पुरवठा अगदीच कमी होणार आहे. कारण पहा, याच्यापूर्वी कसं 10 रुपयाची किमान चिठ्ठी तरी होती ना. ओके, 10 रुपयाची काय तिथं आपल्याला ओपीडी वगैरे काढावी लागते. मग त्यामुळे पेशंटची संख्या वगैरे थोडीशी फार कमी राहायची. ओके, पेशंटची संख्या कमी म्हटल्यानंतर औषधाचा पुरवठा जेवढा पूर्वी व्हायचा तेवढा ते सामान वगैरे चालू होऊ शकत होता. पण आता पेशंटची संख्या जास्त वाढलेली आहे. पेशंटची संख्या जास्त वाढल्यानंतर पहा, औषधांची संख्या पण आपल्याला जास्त वाढवावी लागेल, कारण पेशंट त्याच्या प्रमाणात काय अगदी वाढलेले आहेत. हे अगदी गव्हर्नमेंटला वगैरे समजणं गरजेचं आहे. म्हणजे पहा, तुम्ही प्रशासकीय अधिकारी होणार आहात व प्रशासनात गेल्यानंतर तुमच्यावर पण अशाच पद्धतीने ताण वगैरे येईल. कारण पहा, तुम्हाला लोकप्रशासनाची कामं करायची आहे, मग तेव्हा पण असंच आहे. तुमच्याजवळ पुरेसं जर बळ नसेल किंवा जे मनुष्यबळ नसेल तर तुम्ही काहीच करू शकत नाही. ही एक इथं मुख्य चॅलेंज आहे. त्यामुळे वेळोवेळी सरकारला हे योग्य मार्गदर्शन वगैरे मिळणं अगदी गरजेचं आहे. अन्यथा पहा, अशा पद्धतीने अगदीच आणीबाणीची परिस्थिती वगैरे उद्भवू शकते. ओके, त्यानंतर आपण पुढे जाऊयात. आता इथे त्यांचं दुःख वगैरे मांडण्यात आलेलं आहे व ते खरंच आहे. म्हणजे कोणाचं पण म्हणजे पहा, नियर अँड डिअर वन्सला एखाद्याची डेथ वगैरे जर होणं म्हणजे अगदी डिप्रेशनमध्ये गेल्यासारखं होतं. परंतु याला सर्वस्वी आपण म्हणजे सरकारने जो निर्णय घेतले ना ते कदापित चुकलेले आहेत. आता पूर्णतः चुकलेले नाहीत, परंतु थोडं त्यांनी विचार करून वगैरे घ्यायला हवा होता, असं आपण म्हटलं तरी तिथं वावगं ठरू शकत नाही. कारण पहा, कोणाची तरी तिथं डेथ झाली म्हणजे हे अगदी चुकीचं आहे ना. ओके, त्यानंतर पुढे जाऊयात. येथे पहा, म्हणजे आपच्या खासदाराला वगैरे अटक केलेली आहे त्याबद्दल आहे, त्यामुळे मी त्याला स्किप केलं आहे. त्यानंतर पुढचा आहे निर्णय आहे पहा, लोकप्रतिनिधींच्या संरक्षणाबाबतचा निकाल राखीव ठेवण्यात आलेला आहे सुप्रीम कोर्टामार्फत. मग आता सुप्रीम कोर्ट याबद्दल जेव्हा निर्णय देईल तेव्हा आपण याचं डिस्कशन करूयात. आता याबद्दल डिटेल जाण्याची काही गरज नाही, स्किप करू शकता. पुढे या, नॉर्वेच्या युआन फोस यांना साहित्याचे नोबेल पुरस्कार घोषित करण्यात आलेला आहे. प्लीज तुमच्या डायरीमध्ये अपडेटेड करून ठेवा. पहिल्यांदा कोणाला देण्यात आलं, वैद्यकशास्त्र, त्यानंतर फिजिक्स, केमिस्ट्री, ओके, त्यानंतर आता लिटरेचर यांचे पुरस्कार जाहीर झालेले आहेत. त्यांची यादी प्लीज तुमच्या डायरीमध्ये लिहून ठेवा. त्यानंतर लोकसत्ता विचार, आता श्रीकांत पडवर्धन यांनी चांगला लिहिलेला होता विचार वगैरे, ही वाचून घेऊ शकता शक्य झालं तर. अन्यथा स्किप करा. संपादकीय, भाजपचे पालक म्हणजे पालकमंत्री पदावरून धुरा वगैरे त्या संदर्भात दिलेला आहे, मी स्किप केलेला आहे. तुम्ही पण करू शकता, पण पॉलिटिकल ऑब्झर्वर यांना त्याने तुम्ही लेख वाचला तर बेटरच होईल. त्यानंतर पालकमंत्री पदासाठी एवढी चढाओढ का, तर पालकमंत्री म्हणजे नेमकं काय, तर ते घटनात्मक पद आहे का, तर बिलकुल नाही. मग याच्यासाठी एवढी चढाओढ का, तर पहा, पालकमंत्री काय करतं, एक राज्य सरकार म्हणजे महाराष्ट्र सरकार आणि जिल्हा सरकार, ओके, जिल्हा स्तर, ओके, जिल्हा प्रशासन, या दोघांचा दुवा म्हणून कोण काम करतं, तर पालकमंत्री हा काम करत असतो. व पालकमंत्र्याच्या हातात काय असते, याची यंत्रणा वगैरे, म्हणजे पहा, आता आमदार असतील म्हणजे पालकमंत्री जर असतील ना तर किती जरी झालं ना तर जिल्हाधिकारी त्यानंतर जे IPS वगैरे अधिकारी आहेत त्यांना थोडं तरी त्यांचं ऐकावंच लागतं. मग पहा, त्यांचा निधी वगैरे थांबवायचा, म्हणजे विरोधी पक्षाचे एखादी आमदार वगैरे असतील तर त्यांचा निधी वगैरे कशा पद्धतीने थांबवायचा वगैरे, हे जे कामं आहेत ना ते पालकमंत्र्यात होतात. त्यामुळे पालकमंत्री असणं अगदी गरजेचं आहे. त्यासाठीच पहा, अजितदादा पवार आणि चंद्रकांत दादा पाटील यांच्या दोन्ही दादांमध्ये वगैरे थोडीशी काय झाली होती, म्हणजे हे झाले, म्हणजे काय म्हणतो, चढावड वगैरे लागलेली होती. तर त्यामध्ये अजितदादा पवार जिंकलेले आहेत पुणे पदासाठी. ओके, तर ठीक आहे, शक्य झालं तर वाचून घ्या, अन्यथा स्किप केलं तरी चालेल. त्यानंतर पुढे या,
आता पहा सेवा क्षेत्राची उच्चांकी सक्रियता सप्टेंबर महिन्यात 13 वंशातील सर्वाधिक वाढ. भारताच्या सेवा क्षेत्राच्या सक्रियतेतील सरलेल्या सप्टेंबरमध्ये मोठी वाढ होऊन ती 13 वर्षांतील उच्चांकी पातळीवर पोहोचल्याचे मासिक सर्वेक्षणातून गुरुवारी पुढे आलेले आहे. व ही अगदी चांगली गोष्ट आहे, कारण सर्व्हिस सेक्टरमध्ये भारत पूर्णतः हरिओम करत आहे. ओके, तर अशा पद्धतीने आजचं लोकसत्ता वृत्तपत्र इथे संपतं. याबाबत काही शंका, काही सजेशन असतील तर नक्की मला सांगू शकता. धन्यवाद.